संपूर्ण झाल्यानंतर न्याय व्यवस्था न्याय देईल त्यावेळेस आपल्याला वस्तुस्थिती कळेल. दादा, आपण 2-4 वेळेला म्हटलंय, मंचावरून म्हटलंय की सुनेत्रा पवारांना उभं करून आपली चूक झाली. लोकसभेनंतर किंवा आता जेव्हा आपल्या समोर युगेंद्र उभे आहेत त्यावेळेला आपल्याला असं वाटतं का की एकंदरीत वेगळं होऊनच आपण चूक केलीत? एकंदरीत वेगळं जे आपण झालात त्यातच कुठंतरी चूक झाली असं कधी कधी वाटतं का? असं काही वाटत नाही. शेवटी प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा, त्या विचारधारेने पुढे जाण्याचा अधिकार आहे. मला आता तो माझ्या विरोधात उमेदवार आहे, मला त्याबद्दल जास्त कॉमेंट्स करायची नाही, कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. तसा तो राहिलेला आहे. त्याच्या पक्षाने त्याला उमेदवारी दिलेली आहे. बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत असा माझा ठाम दावा आहे. ते त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील. आम्ही सगळेजण आमच्या परीनं आमची बाजू मांडू, ते त्यांच्या परीनं बाजू मांडतील आणि बारामतीकरांना जे योग्य वाटेल त्याबद्दलचा कौल बारामतीकर देतील. गेली 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये आपण जर परंतु तो कौल देत असताना पुन्हा 23च्या मतमोजणीच्या वेळेस अजित पवारच बारामतीतनं निवडून आलेला असेल. दादा, गेल्या 2.5 वर्षात आपण बघितलं की सहानुभूतीचा एक वेगळाच खेळ महाराष्ट्रात दिसला. मग ती उद्धव ठाकरेंसाठी असो किंवा शरद पवारांसाठी असो. आपल्याला वाटतं का की लोकसभेत आपल्याला त्या सहानुभूतीचा फटका बसला? काय सरिताताई, जे झालंय ना, मी झालेल्याचा विचार करत नाही. त्याच्यातनं जे काही चूक झालेली असेल ती दुरुस्त करायची आणि पुढे जायचं. आता ते मागचं उगाळून काय, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उकिरडा कितीच उकरत बसलं तर त्यातनं काहीच निघणार नाही. त्यापेक्षा आता नवीन निवडणूक आलेली पुढं, त्याच्याबद्दल जाऊ. मागचं झालं, त्या झाल्यातनं त्याच्यात ज्या आम्ही कमी पडलो असेल, ज्या चुका झालेल्या असतील त्या दुरुस्त करायच्या आणि जनतेचा पुन्हा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करायचा. दादा, परवा आपण खूप भावूक झालात भाषणात. भाषण करता करता आपण थांबलात, मग आपण पाणी मागवलं. त्याची काल शरद पवारांनी नक्कल सुद्धा केली. ती बघितली का आपण? मी ती बघितली नाही, कारण मी काल सांगली जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात होतो, नंतर कोल्हापूरहून. पण मला कानावर आलं, तो त्यांचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण एक गोष्ट मी प्रश्न विचारला म्हणून सांगतो की पवार साहेबांना ज्या उंचीवर महाराष्ट्र बघतो, भारत देश बघतो, एक राष्ट्रीय नेता, प्रगल्भ नेता, त्या नेत्यांनी त्यांच्या मुलाच्या वयाचा असणाऱ्या, म्हणजे मुलाप्रमाणे असणाऱ्या, की ज्यांनी रात्रीचा दिवस करून साहेबांना सतत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जाऊन दिलं, सगळा मतदारसंघ मी सांभाळला. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की एक सभासाहेब घ्यायची आणि त्या ठिकाणी निवडणूक व्हायची. पण त्यांनी, तो अधिकार त्यांचा आहे, पण अशा पद्धतीनं साहेबांनी नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नाही. इतरांनी कोणी केली असेल, युगेंद्रनी केली असती, आणखी कोणी केली असती, तर ते, कारण मी रुमाल काढलेला होता, त्यांनी रुमाल काढला. माझं एक झालं, माझ्या आईचं नाव घेतल्यानंतर